दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या। आजचा दिवसाचा आमचा दुसरा दिवस आहे। सकाळचे 7:30 वाजले आहेत आणि आम्ही नटून तटून मंदिरांमध्ये आलो आहोत। तर सावंत घराण्याचे जे कुळपुरुष आहेत इथूनच आजची देखील सुरुवात होते, जशी काल झाली होती। तर आम्ही इथे दिवे वगैरे प्रज्वलित करून घेतले आहेत आमची पंचारती आणि एक एक करून देवांना दाखवून आपल्याला समोर जाऊन रांगेत उभं राहायचं आहे आणि कालच्यासारखंच ढोलवाला येईल, त्याच्या मागून लाईननी आपल्याला पुढच्या देवळांना भेटी द्यायच्या आहेत। कालच्या उपवासाबद्दल थोडक्यात सांगते। कालचा दिवसोत्सव संपूर्ण झाल्यानंतर घरी जाऊन आम्ही जेवण करतो आणि आमचा उपवास सोडतो आणि त्यानंतर संध्याकाळ व्हायच्या आधी आम्ही आंघोळ्या करतो। डोक्यावरून आंघोळ्या केल्या जातात आणि त्यानंतर परत आमचा आजच्या दिवसाचा उपवास सुरू होतो आणि आजचा दिवस पूर्ण झाल्यानंतर दिवसा संपल्यानंतर घरी जाऊन आम्ही आमचा उपवास सोडणार आहे। तर अशा पद्धतीने आमचे उपवास हे सलग 2 दिवस करायचे असतात। तर आजच्या दिवशी आम्हाला चंदनाचा टिळा लावला जातो भटजीन करून। तर आजच्याच दिवशी हे असतं आणि त्यानंतर आपल्याला तीर्थ दिलं जातं आणि त्यानंतर भटजी आपल्या दिवसा देवांना ओवाळून आपल्याकडे परत देतात आणि त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन रांगेत उभं राहायचं आहे। तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात होते। तर दिवसाच्या या आदल्या दिवशीचं उपवासाचं फार महत्त्व आहे। जर एखादी स्त्री सुवासिनी स्त्री जर दिवसा करणार नसेल, काही कारणामुळे ते स्थगित झालं असेल, तरी ती जिथं आहे तिथे बसून उपवास तरी आदल्या दिवशीचा अवश्य करू शकते आणि ती करतेच। तर उपवासाचं फार महत्त्व आहे या दिवसोत्सवामध्ये। आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, हे तर गोवेकरांना माहितीच असेल की गोव्यामध्ये प्रत्येक देवळांच्या कुळाचारामध्ये 3 प्रकारचे कुळं असतात, वडलं कुळ, मधलं कुळ आणि धाकटं कुळ। आम्ही वडल्या कुळाचे आहोत। तर ह्यावर्षीच त्यांनी असं केलं आहे की त्यांनी आम्हाला एक बिल्ला दिला आहे, त्याच्यावरती लिहिलेला आहे वडलं कुळ म्हणून आणि देवाचा फोटो वगैरे दिलेला आहे। तर तुम्ही पाहिलं किती मोठीच्या मोठी रांग आहे आणि माझे मिस्टर सगळं शूट करत होते। मी तर पुढेच उभी होते, त्यामुळे मी गेले पण। तर सगळ्यात पहिल्यांदा पुढे वडले कुळ असतात, त्यानंतर मधले आणि त्यानंतर धाकटे कुळ, अशा तऱ्हेने लाईनमधून पुढे जायचं आहे। तर आत्ता तर सकाळचे 8:30 वाजलेत आणि आज आपल्याला भरपूर देवांचे दर्शन घ्यायचे आहेत, भरपूर देवस्थानांना
भेट द्यायची आहे। तर आज आम्हाला खूप उशीर होणार आहे। काल अगदी 10 सव्वा 10 पर्यंत पूर्ण झालं होतं, पण आज दुपारच होते, अगदी 1-2 देखील वाजतात। सकाळचीच वेळ असल्याने उन्हाची झळ इतकी बसत नाहीये। अगदी तुम्ही पाहत आहात तसं रस्त्यावरूनच आम्ही चालत नाही, तर अगदी एक एक देवळं तुम्ही पाहू शकता। हे देऊळ अगदी शेताच्या थोडं मध्ये आहे, तर त्यामुळे आम्हाला तिकडे देखील शेतामधून झाडाझुडपांमधून अगदी दगडं काचा काहीही पडलेलं वगैरे असतं, त्याच्यामधून वाट काढत काढत जायचं असतं। तुम्ही पाहिलं तर आम्ही जिकडून आत गेलो होतो तिकडून त्या मंदिराला भेट दिली, दिवसा दाखवले आणि त्यानंतर आम्ही शेतातूनच वाट काढत तिकडून येत आहोत। थोडं चालून झाल्यानंतर उन्हाचा तडाखाही वाढला आहे, तर बायकांचा स्टॅमिना थोडा कमी होतो। तर महाराष्ट्रभर जिथं काही कार्यक्रम असतो तिथं असं मोठे तोरण लावले जातात, तर इथं गोव्यामध्ये अशी केळी आणि वेगवेगळ्या फुलांचे तोरण लावले जातात। हे बघायला खूप वेगळं आणि छान वाटतं। आमचे कुळदेव बेताळांचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलेलो आहोत। तर आता इथून थोडं सगळ्या बायकांचं आवरेपर्यंत आपण इथं थांबणार आहोत आणि मग सगळ्यांचं झाल्या आरत दाखवून देवाला की मग आपण पुढे जाणार आहोत महालक्ष्मी आणि रावळनाथाच्या मंदिरामध्ये। तोपर्यंत आम्ही इथं ब्रेक घेतोय, थोडं सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे पितोय। जसं की उपवास आहे, कडकडीत ऊन आहे आणि पायात चप्पल बिलकुल घालायचे नाही आहेत। काही लोक ज्यांना सहन होत नाही ते सॉक्स वगैरे घालतात, पण मी काही घातलेलं नाही आहे। तर अशा तऱ्हेने मग आपण थोडा वेळ आता इथे बसूयात आणि मग नंतर पुढे जाऊया।
आता आपण येऊन पोचलो आहोत महालक्ष्मी आणि रवळनाथाच्या मंदिराकडे। हे देवता देखील आमच्या कुळातलेच देवता आहेत। जसं की आपण सुरुवात केली होती सावंत घराण्याच्या कुळपुरुषांच्या मंदिरापासून, ते त्याच्यानंतर आम्ही आमच्या कुळदेवाला गेलो आणि त्यानंतर इथून महालक्ष्मी रवळनाथाच्या इथून आपल्याला जायचं आहे तारीकडे, म्हणजेच तिकडे भूतनाथांचं मंदिर आहे। तर त्यांचा एकदा मी वेगळा ब्लॉग नक्की बनवेन। तर भूतनाथांच्या मंदिराकडे जाऊन आपल्याला आपली दिवसा संपूर्ण होईल। तर इकडे मी उभी आहे, दुपारची वेळ आहे, 12-12:30 झाले आहेत आणि इतकं ऊन आहे, पण दिवजोत्सव करण्याच्या उत्साहामध्ये ह्या सर्व गोष्टी काहीच नाहीत। दिवजोत्सवाचा उत्साहच इतका असतो सर्वांच्या मध्ये, अगदी स्त्रिया आणि त्यांचे संपूर्ण परिवारच या उत्साहामध्ये सामील होतात, कारण हे आपले कुळदेवच आहेत। तर सगळ्यांना आवर्जून आलंच पाहिजे, वर्षातून एकदा हा उत्सव असतो। आता आपण येऊन पोचलो आहोत श्री भूतनाथांच्या मंदिराकडे। तर इथं आपल्या दिवजोत्सवाची सांगता होते। तर आपण पाहू शकतो सगळ्या मंदिरांमध्ये आधी गाठवण ज्यांचं करायचं आहे, ज्यांचे नवीन लग्न झालेले आहेत त्यांनाच पहिला मान असतो। काल तुम्ही पाहिलं की कालचं लवकर दिवस आमचे संपले 10:30 पर्यंत। तर आजचा दिवस खूप मोठा असतो, दुपारचे 2 वाजायला आले आहेत आणि आमचे दिवजोत्सव आता संपतो। तर आम्हाला सतत हातामध्ये तेलाची बॉटल ठेवावी लागते आणि सतत तेल घालून दिवे प्रज्वलित ठेवावे लागतात। सगळ्या मंदिरांना भेटी देऊन झाल्यानंतर शेवटला आपल्या इच्छेनुसार आपण ढोलवाल्यांनाही काही दान देऊ शकतो। तर अशा तऱ्हेने आपण पाहिलं आमचा दिवजाचा दुसरा दिवस आज पूर्ण झालेला आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। दिवजोत्सव कसा वाटला गोव्यातील मला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।